नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली। सर्वच पक्षाकडून विविध रणनीती आखली जात आहे। गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीचे सर्वच घटक पक्षांनी अनेक बैठकी सुरू केल्या। त्यातच आता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबद्दल एक मोठं वक्तव्य केलं। पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाहीच असं विधान केलं। त्या विधानामुळे खळबळ उडाली आणि जेव्हा आम्ही निवडणुकीला सामोरे जातो तेव्हा कोणाचाही चेहरा समोर ठेवत नाही। मुख्यमंत्री पदासाठी एखाद्या चेहऱ्याची गरज नाही, कारण आम्ही महाविकास आघाडीच्या राजीनाम्यावर विधानसभेची निवडणूक लढणार आहोत। त्यानंतर सत्तेत आल्यावर आमचा राजीनामा पूर्ण करणार आहोत। तर निवडणुकीच्या ज्या पक्षाला जास्त जागा मिळते त्या पक्षाला मुख्यमंत्री पद मिळते, अशी आमची परंपरा आहे। मग ते मुख्यमंत्री पद कोणत्या व्यक्तीला द्यायचे ते त्या पक्षातून त्या पक्षाचे नेते ठरवतात, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले। त्यामुळे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा चेहरा असतील याला आम्ही मानत नाही आणि आतापर्यंत विरोधी पक्षाची परंपरा आहे की मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करत नाहीत। तर महाविकास आघाडीचा राजीनामा हाच चेहरा असतो। आम्ही आमचा राजीनामा एकत्र बसून ठरवू। आम्ही काही लोकांकडून पण विषय मागत नाही, असे देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले। तर पृथ्वीराज चव्हाण यांनी वक्तव्यावरून शिवसेना संजय राऊतांची प्रतिक्रिया दिल्या। तर संजय राऊत यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या एका वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।